हे मिरची वगैरे लागले बघा, गावठी मिरची. हे मिरचीचं सामान काढलेलं असा, मिरची असा, कांदो असा, लसूण असा, कोथिंबीर, नंतर शिवरीची असा वरती, हे असं कढीपत्तो आणि घातलं मोहरी आणि हळद लागतली आणि मीठ लागतं. आणि आता परतून घ्यायची का भाजी रेडी. एकदम शॉर्टकट पद्धत. नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असतं. आता इला मी पळड्यात त्याचं आई काम करता ती बघा, तुमका दाखवतंय. उद्या खाणी या संध्याकाळी. काय काय घालूचा? भेंडे आणि काय चिटके. हे इतके जळाव साफ केला तसं करू का? आणि तवशी दोडकी सांगा होता ती. तुडता तोडून खाली घालू काय आणि जाळू काय? किती वेळी करतो? असं दोन झाले. हे बघा, हे दोन वेळी. हे आजोबांच्या कारकिर्दीतले IT असत, गणपती सातच्या जॉईंट असत, ते भिंडत ना, त्याच्यामुळे टाकून द्यायचे लागले. कारण ते आता जुनी सातच्या असल्यामुळे ते गणपती बारीक, म्हणजे अंगलट बारीक येऊ लागले. त्याच्यामुळे ते सातच्या मानसी स्वरूपाचे, म्हणजे माणूस जसं असतं ना त्याच पद्धतीत ते असायचे जुने गणपती. म्हणजे उदाहरणार्थ फिलिप्सचा कॅलेंडर आहे बघा, त्या फिलिप्सच्या कॅलेंडरवर ना तो गणपती असायचा फिलिप्स म्हणून. मंगलमूर्ती अजून एक मोदकाच्या पुढ्यात येतं बघा, त्या गणपतीचे IT वगैरे असते. ते आता काय भिडणत नाही, त्याच्यामुळे ते बंद सगळं टाकून दिला. आता बाहेर वेस्टेजला टाकला. आणि कोण नेऊ काय बघणार नाही तसले गणपती. आता त्यांना असे बॉडीन धष्टपुष्टवाले गणपती, लंबोदरवाले हे असत. आमची वांग्याची झाडा काळोख केलं ना बघा, थोडं काळोख चालू असा. पावसाचं वातावरण जरा बेकार. लोकांची घाई असता, कामं असत अजून लोकांची. आमची पण असं कामं असत. आई हे सर परत इली. मिरची वगैरे काढून झाली. भाजी एक मिरची वगैरे लागते ती सगळी काढून झाल्या. आई कुटाक कधी घालतलं मिरचे? घे, कुटाक मिरचे कधी घालतलं? कुटाक घातलं? मी म्हणते घालूचे आहेत. म्हटलं घालूचे तर व्हिडिओ बनवली असती. खारात एकदा घालून दाखवले, ते व्हिडिओ केलेले जुनी. पावसाचं वातावरण झाल्याच्यामुळे कामगारीची लोकांची घाई चालली आहे. आमची पण कामं बाकी असत. तर अजूनही असं साफसफाई चालू आईची बघा, बारीक सारीक काय नाही काय करीत असता. जरी जमलं नाही तरी पण बऱ्यापैकी काम करता. वाली हे जुनी आता ह्या झाला उलागला पडला तरी पण थोडे लागतात पोटापुरते. आम्ही काय बिझनेस असो किंवा लोकांका देवच्या आटी विकूच्या आटी असे करणं नाही. अशीच लोक फुकट होई तितकी घेऊन जातात. पण कधी आम्ही असे म्हणजे विकू बसला वगैरे असला काय नाही, स्वतःच्या पोटाटी करतो. त्याच्यातलाच थोडा काढून द्यायची पद्धत. म्हणजे आई कोणाक अशी नाराज करणार नाही. त्याच्यामुळे जा काय आपल्या शेतात पिकात ते सगळा काढून देतात. त्याच्यातला काय असत वाली, चिटके, भेंडी वगैरे सगळा. आणि कायम आईचा हातवर असतात सगळ्या देवच्या बाबतीत. पण काही लोकांका जाणीव नाही त्याची. कारण काही लोक वैमान जातात किंवा काही लोक विसरतात किंवा काही लोक ओळख पण दाखवत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तरी पण आई कायम म्हणजे काय असं तर पुढे गेल्याशिवाय राहायचीच नाही. दुपारी येईल माणूस उपाशी कधी गेलो असं कधी होकत नाही. आधी वाली वगैरे सुकले झाडे. हे नवीन येल आता कालच्या पावसात परत नवीन येल फुटलं आहे सर. फुला बिला दोडक्याची फुलं आणि असं सर. कसं भात करूचं असं. यावर्षी बिर्याणी राईस वगैरे काय करूच नाही, कारण गेल्या वर्षी तो फुकट गेलो. क्वांटिटी कमी असल्यामुळे मशनिक लागक नाही, गिरणीक लागक नाही. गिरणीक न लागल्यामुळे तो कणी झाली त्याची आणि बाद गेलो. मेहनत फुकट गेली. त्याची काय घावणे भाजी भाकरी वगैरे काय बरी होणार ना, भातच बरं होतो पण ते गिरणीक बरोबर लागक नाही ते, कारण क्वांटिटी कमी ना. त्याच्यामुळे क्वांटिटी जास्त असली तर झालं असतं, ठीक झालं असतं. त्या दिवशी आम्ही हेसरला साफ करत होतो, तर आईन साफ वगैरे करून घेतले आणि त्या साईडीन साफ केलं ना मस्त आहे की बघा. पलीकडे पण ते आमची स्टाईल वगैरे काय काय मागवलं तर असा हैसर येते असा थोडीशी तडीचं अजून साफसफाई. ह्या पडा अजून थोडा लागतं, त्याच्यामुळे आम्ही काय काढूक नाही. हे मिरची वगैरे लागले बघा, गावठी मिरची. हे मिरची आम्ही ना भरतो, म्हणजे मिरचीचं ह्याचं खारात घालतो किंवा कूट भरून भरतो.
कुटाची यावर्षी मिरची करू नये मावशीन मागलेलं पण करू गावाक नाही तरी पण बघूया. आईन केल्यानंतर एखादी व्हिडिओ टाकेन. गेल्या वर्षी आम्ही खारातले व्हिडिओ तुमका टाकलेला पण तो व्हिडिओ यूट्यूब चॅनलचं दुसरं चॅनल होतो तो तर प्रॉब्लेम येईल तो. त्याच्यामुळे आता ह्या नवीन व्हिडिओवर तुमका नवीन काय दाखवीन. व्हिडिओ नक्की बघूची असा. साफसफाई झाली आता संध्याकाळी आमका आता घराकडे जाऊन ना आईंना फणसाची घरे ना हिरव्या फणसाची घरे हे करून ठेवले नाहीत. म्हणजे असे बारीक कटिंग करून ठेवले ना त्यात जाऊन त्याच्यात चांगले फोडणे एक दोन भाजी करूची असा. मला सांगलं ना भाजी करू पण बघूया आता सगळं काम झाल्याच्या नंतर. 5-6 दिवस काय झाला जरा देवीचं नावान चालू होतं त्याच्यामुळे खायच जात नव्हते. फक्त कामावर जाऊन घराकडे ये फक्त कोणाक स्पर्श करत नव्हते. आणि 5 दिवस अळणी जेवण मिठाचा मीठ नाही त्याच्यात वांग्या नाही त्याच्यानंतर तिखट नाही मसालो नाही किंवा तेल नाही आणि हिंग नाही कांदा लसूण नाही नुसतं अळणी जेवण जेवायचं होता 5-6 दिवस. त्या जेवण झाला त्या नियम पाळून नावान घेऊन झाला. त्याच्यामुळे कामाकडे योग्य गाव नाही. आता काम असं ना थोडंफार पडलेलं असं आता काम करूचं असं आईसोबत मदत करू वय. आजचं शनिवार आता संध्याकाळी भाजी करूची फणसाची. चला तर मग आता डायरेक्ट भेटूया घरात. चला आता पाणी आमका भरून ठेवायचं लागतं टाकीत किंवा कॅनानी आणि संध्याकाळी झाडांका घालायचं लागतं. झाडं अशी टवटवीत होतात मग नंतर शाप मारण जातात पाणी नसलं तर. त्याच्यामुळे आता अशी कॅना किंवा मोठ्या टाकीत भरून ठेवायचं लागतं. तर मित्रांनो हे असं फणसाची गोटी आहे. आता मी फोडून घेतलो फणसाच्या भाजीत लागतले त्याच्यामुळे आपल्या फोडणी कांदा वगैरे चिरूचो असा. त्याच्यानंतर लसूण वगैरे असा अजून काढूची. आईनं फणसाचे गरे काढून ठेवलेले असत. तर चला तर मग आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. ह्यो असं दगडान फोडून घेऊचे असे सगळे. हे बघा अशा प्रकारे फोडून घ्यायचे असतात. हे सगळे फोडून झालेले असत. आता आपण कांदा वगैरे लसूण म्हणजे फोडणीचं सामान जेवढं असं तेवढं कापूक घेऊया. चला तर मग चॉपिंग बोर्ड असा आहे सर. कांदे घेतलेले असतात लसूण असा. चॉपिंग बोर्ड घरातच बनवलेलो बाबांनी. तर आता आपण कांदा कट करून घेऊया. याचं सामान काढलेलं असा. मिरची असा कांदा असा लसूण असा कोथिंबीर नंतर शिवरीची असा वरती. हे असं कढीपत्तो आणि घातलं मोहरी आणि हळद लागतली आणि मीठ लागतला. हिंग असा हिंग परत. प्रत्येकाची पद्धत वेगळी असता. आमची पद्धत जरा वेगळी असा कारण बनवायची पद्धत वेगळी असतात. चवी पण प्रत्येकाची वेगळी असतात. प्रत्येकाची स्टेप बदलले का स्वाद बदलता चव बदलता. तर आमची पद्धत कशी आहे ती नक्की बघा आणि तुमका जर आवडली तर नक्की खाऊ घ्यावा काहीतरी. पण फणसाच्या सीझनमध्येच खाऊ घ्यावा इतर दिवसाक नाही मिळतो फणस. पहिल्यांदा आपण आता मोहरी टाकतो. मोहरी आपण राई म्हणतो मराठी भाषेत. आमच्या मालवणी भाषेत मोहरीच्या पाल्याची पण भाजी बरी जाता आमच्याकडे असतात. दिवाळीनंतर आम्ही जेव्हा परडा करतो तेव्हा पाल्याची भाजी केली जाता. त्याच्यानंतर लसूण पंचो घ्या मस्त की ढवळून घेऊया. हात कमी करू आज म्हणतो गॅस कमी करू. पटकन फुल गेलं होतं माझं लक्षात येऊ नये. मिरची लसूण थोडीशी भाजून घ्यायची त्याच्यानंतर मिरची टाकायची. मिरची भाजायला द्यायची बऱ्यापैकी मंद आगीवर भाजायची. लाईटचा प्रॉब्लेम येईल कारण टेम्परेचर वाढलं ना त्याच्यामुळे लाईटचा प्रॉब्लेम दाखवता. मस्त की ढवळून घ्यायचा. टोपाला लागाक द्यायचा नाही. चांगल्या प्रकारे ढवळून झाला का त्याच्यात कांदा टाकायचो थोडा भाजून दे. कढीपत्ता टाकायचो. कढीपत्ता गरे धुवचे होते. कढीपत्ता टाकल्यानंतर सावध राहायचा. तोंडात मोहरी आणि कढीपत्ता उडवा शकता कारण तेलात ती चांगली भाजली का मोहरी 100% उडावता. आता कांदा टाकला ही आमच्या आईची पद्धत.
झटपट जेवण असतं आईचा कायम, पण एकदम स्वादिष्ट मस्त चवदार. तेल कमी आला. त्याच्यानंतर मीठ टाकायचं आतमध्ये. मिठानंतर हळद. आग पूर्ण कमी ठेवायची. हळद टाकायची आणि त्याच्यानंतर लास्टला एकदम गरे आणि फणसाचे आटले. आटले म्हणजे मालवणी भाषेत घोटी. तर भाजी कशी वाटतात ती नक्की सांगा. मी परतून घेत आहे, नंतर तुमका दाखवतो. जरासं गॅस फुल करायचं आणि भाजी परतून घ्यायची, कारण ती फोडणी असं ती लागाक होईल. आवाज बघा चळचळीत येतो, तसा आवाज योग होईल एकदम. हळदीमुळे त्याकडे जरासं कलर येतलो आणि कढीपत्त्यामुळे जरा स्वाद येतलो. कोथिंबीर शेवटाक टाकायची असा. कोथिंबीर जरा सुकली असा, त्याच्यामुळे जरा स्वाद कमी येतलो, पण टाकायची नावाक असा म्हणून टाकायचं. खोबरा असा परत आधी परतून घ्यायची आणि थोडा वाफेवर शिजवायची. पाणी घालतात नाही ना, पाणी जरासं नावाक घालायचं, जास्त घालायचं नाही, मग रपरपीत जाते ती भाजी. गऱ्यांची क्वांटिटी बघून, चोपाची क्वांटिटी बघून, आपण ह्या बघून किती मावताला तर पाणी थोडक्यात थोडा घालायचा. पाणी असं म्हणून ओतून ठेवायचं नाही, किंवा वरती पण घालायचं नाही, थोडाच घालायचा. पाणी घालून आता झाकून ठेवायची. असा पाणी घाल झाकून ठेवायचं. मग वाटतं अर्ध पहिलंच पाणी ओतलेलं असा, जास्त ना. झाकून ठेवायची. भाजी वाफवून घेतलेली असा, थोडासा पाणी घातलेलं असा, चांगल्या प्रकारे शिजलेली असा. आता त्याच्यात खोबरा आणि कोथिंबीर घालायची असा. तर पहिल्यांदा आधी खोबरा घालूया. खोबरा घालायचा. खोबऱ्यानंतर आता ही बारीकशी कोथिंबीर, थोडीशी जास्त ना, थोडी सुकली आहे त्याच्यामुळे खराब दिसते मी. आणि आता परतून घ्यायची का भाजी रेडी. एकदम शॉर्टकट पद्धत. तर मित्रांनो, भाजी रेडी झालेली असा. ही बघा, भाजी छानपैकी मस्त रेडी झाली आहे. तर आता आपण खाऊन बघूया कशा प्रकारे झाली आहे ती. भारी झाली. मीठ वगैरे प्रमाणात लागलेला असा. हळद, लसूण, कांदा वगैरे मस्त लावला. तर अशी भाजी जर तुमका खावची असात तर नक्कीच आमच्या घराकडे भेट द्या. आम्ही भाजी करून तुमका घालतो. गरमागरम भाजी मस्त लागता. चांगल्या प्रकारे गोटीला उकाळल्यात. चुलीकडे काम करून थोडं चेहरा उतरलो असा, त्याच्यामुळे खराब दिसतले जरा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, शनिवारचा दिवस अशा प्रकारे गेलो होतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभ दिवस. धन्यवाद.